महानगरपालिका शाळा क्रमांक 15 येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। सर्व शाळेतले शिक्षक, पालकवर्ग, विद्यार्थी बंधू भगिनी आणि माझे जायंटचे सर्व कार्यकर्ते सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज खरोखर तुमच्यामध्ये येऊन आम्हाला आमच्या शालेय जीवनाची आठवण आली आणि तुम्ही आता जे काही भाषण केलं किंवा कवायत केले ते अतिशय सुंदर केले। मी आमच्या ग्रुपची थोडक्यात ओळख करून देतो। आम्ही जायंट्स ग्रुप ऑफ सांगली डायमंडचे काम करतो। काय आहे जायंट्स ग्रुप म्हणजे? तर ही सामाजिक संघटना आहे। जसे तुम्हाला माहीत असेल, रोटरी, लायन्स या परदेशात स्थापन झाल्या आणि भारतात काम करतात, तर जायंट्स ही भारतात स्थापन होऊन भारत आणि परदेशात काम करते। आमचे जवळजवळ 700 ग्रुप भारत आणि परदेशात मिळून काम करतात। भारतीय संस्कृतीशी आमचा जवळचा संबंध आहे। आम्ही दीप प्रज्वलन करतो, तर आपण दिव्याची पूजा करतो, तेजाची पूजा करतो। तसंच आम्ही ओम सहना भवतु ही आमची प्रार्थना आहे। भारतीय संस्कृतीची जवळीक असल्यामुळं भारतात आम्ही काय काम करतो, तर मित्रांनो, समाजातल्या ज्या काय उणिवा असतील, म्हणजे शैक्षणिक कुणाला गरज असेल, आरोग्यविषयक काही गरज असेल, त्या पुरवायचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करतो। यासाठी आम्ही स्वतः आमच्याकडनं आर्थिक योगदान करतो। तसेच समाजातले जे दानशूर व्यक्तिमत्व आहे त्यांच्याकडनंही आम्ही हातभार आम्हाला मिळतो आणि त्यातनं आम्ही तुमच्या शाळा किंवा इतर ज्या संस्था आहेत त्याला नेहमी मदत करत असतो। यातनं आपण काय साधायचं आहे? आपल्या राष्ट्राचा विकास आणि प्रगती साधायची आहे। तुम्ही आता लहानपणापासून या शाळेत चांगलं शिक्षण घेत आहे। तुम्हाला एक सांगतो, नगरपालिकेच्या शाळेत जे शिक्षण मिळतं ते कुठल्याही इतर शाळेच्या तुलनेत जास्त चांगलं असतं असं माझं मत आहे। ते शिक्षक मनापासून ह्या गोष्टी करत असतात। आता मी तुमची प्रगती बघितली, तुम्ही वक्तृत्वात चांगले आहात, नृत्यात चांगले आहात, बोलताय चांगले, धीरपणाने कवायत करताय। हेच तुमचे जे गुण आहेत ते तुम्ही पुढे वाढवायचे आहेत। आपण एकमेकात बंधुभाव ठेवला पाहिजे आणि आपलं कर्तव्य, आपले नियम, आता जसं मगाशी मॅडमने सांगितलं, आपल्या राष्ट्राची प्रगती कशावर अवलंबून आहे? आता पुढची पिढी तुम्ही आहात, तुमच्यावर राष्ट्राचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे। तर एकमेकात प्रेम, आदर भावना, सहकार्याने साथ राहील एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।